नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में पुलिस ने देह व्यापार के रैकेट का भंडाफोड़ किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस टीम ने राजगृह नगर में छापा मारकर कार्रवाई की। कार्रवाई के दौरान एक महिला को बंधन से मुक्त कराया गया, जबकि मुख्य आरोपी ममता पांडे को पुलिस ने हिरासत में लिया है। पुलिस ने मौके से 12,000 रुपए का नगद माल भी जब्त किया है। यह पूरी कार्रवाई अनैतिक मानवीय व्यापार प्रतिबंधक दल और एमआईडीसी पुलिस ने मिलकर की। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कर रही है और यह पता लगाया जा रहा है कि इस गिरोह में और कौन-कौन शामिल है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल के मार्गदर्शन में चल रहे ऑपरेशन शक्ति के तहत की गई। बरोबर आहे। काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रॉसिक्युशन एक ममता पांडे नावाची लेडीज करवून घेत आहे। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी काय नाव राजगृह नगर या ठिकाणी जाऊन तिथे जाऊन सत्यता पडताळून घेतली असता सदर महिला ही काही मुलींकडून देह व्यापार करून घेत असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही ती कारवाई आमच्या थोडासे मॅडम PI अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधकच्या त्यांनी आणि आम्ही SSBच्या टीमने मिळून ती कारवाई केली। सदर कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आलेली असून जी महिला आहे ममता पांडे नावाची तिच्याकडून आम्ही 12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडून 12,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। आणखी कारवाई ती चालू आहे ती MIDC पोलीस करत आहेत आणि आरोपी वाढतील किंवा कमी होतील याच्याबाबतची माहिती ही MIDC पोलिसांकडूनच मिळेल, ते तपास करत आहेत। यामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक ASTO आणि संपूर्ण SSBची टीम आणि आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन आणि ACP श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई केलेली आहे आणि करत राहणार आहे। कारण सध्या माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती हे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आलेली आहे।